नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विशेष मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेस 2 महिन्याची मुदतवाढ द्या. फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमचे मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन. व्यापक जनजागृतीसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचीही मागणी. परभणी. फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निवेदन सादर करून महाराष्ट्रातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरावलोकन SIR प्रक्रियेस किमान 2 महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि तांत्रिक अडचणी दूर करण्याचीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेस 8 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल स्वागत आहे. मात्र सुमारे 12 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यांसाठी ही मुदत अद्यापही अपुरी ठरत आहे. सध्या राज्यातील लाखो शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या कामात व्यस्त असून आषाढी वारीसह विविध धार्मिक कार्यक्रमामुळे अनेक नागरिक आपल्या मूळ गावी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने पात्र मतदार या प्रक्रियेत सहभागी होण्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी SIR मॅपिंगचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी कायम आहेत. तसेच BLO, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकावर अतिरिक्त कामाचा ताण असल्याने मतदार नोंदणीचे काम प्रभावीपणे होत नसल्याची बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. फेडरेशनने SIR प्रक्रियेस आणखी किमान 2 महिन्याची मुदतवाढ देणे, राज्यभर जनजागृती मोहीम राबविणे, घराघरात जाऊन अर्ज वितरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबविणे, BLO, शिक्षक व अंगणवाडी सेविकावरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करणे, तसेच सर्व सूचना मराठीसह स्थानिक भाषांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे. यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर मौलाना रफिउद्दीन अशरफी, इंजिनियर मौलाना खैसर हसमी, शहीद अब्दुल सय्यद हसमी, मोहम्मद अब्दुल माजिद, अब्दुल मकान खान, शेख सनाउल्ला, शेख उस्मान, सय्यद अनवर, गुलाम मोहम्मद मिठू, शेख मारूफ सय्यद, इंजिनियर MC पठाण, सय्यद अल्ताफ हुसेन, जिलालुद्दीन खतीब, मोहम्मद युनुस आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दिनांक 20 जुलै 2026 रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमतर्फे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार आणि माननीय मुख्य निवडणूक अधिकारी मंत्रालय मुंबई यांना प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनाचा विषय SIR बाबतीत आहे. आम्ही आता सध्या सर्व एक शिष्टमंडळ जे महाराष्ट्र मुस्लिम फोरम आहे, फेडरेशन आहे, त्यांचं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यामधील मुद्दे असे आहेत: महाराष्ट्रातील विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रियेस केवळ 8 ऑगस्ट 2026 पर्यंत दिलेली मुदत अपुरी असल्याने आणखी 2 महिन्याची मुदतवाढ देणे, व्यापक जनजागृती करणे व प्रक्रियेसंदर्भातील आवश्यक सुधारणा करणे याबाबत निवेदन दिलेलं आहे. त्याबाबत काही ठळक मागण्या आम्ही केलेल्या आहेत. त्या एक एक करून मी थोडं उहापोह करतो. त्याचा नंबर 1, महाराष्ट्रासाठी 26 पर्यंत दिलेली मुदत अपुरी असल्याने आणखी किमान 2 महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून न्याय प्रक्रिया व्यवस्थिशीर होईल, पारदर्शक होईल आणि सर्वसमावेशक पद्धतीने पूर्ण होईल. पॉईंट नंबर 2, महाराष्ट्राची सुमारे 12 कोटी लोकसंख्या आहे आणि राज्याचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता सर्व पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ देणे आवश्यक आहे. नंबर 3, लाखो शेतकरी सध्या खरीप पिकांच्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना SIR प्रक्रियेत सहभागी होणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुदतवाढ द्यावी. नंबर 4, लाखो वारकरी आषाढी वारी व इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी असल्यामुळे अनेक नागरिक आपल्या राहत्या ठिकाणापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांनाही SIR प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक आहे. 5वा मुद्दा, अनेक भागामध्ये SIR
ची प्रीमॅपिंग अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे BLO यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. नंबर 6, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि इतर BLO यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण कमी करून त्यांना आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा. 7वी मागणी, घराघरात जाऊन अर्ज वितरणाची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात यावी. घाईघाईत किंवा अपूर्ण पद्धतीने अर्ज वितरण झाल्यास पात्र मतदाराची नावे वगळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. SIR संदर्भात राज्यव्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अंतिम मुदत, ऑनलाईन सुविधा आणि नागरिकांचे अधिकार याविषयी स्पष्ट माहिती देण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. मागणी नंबर 9, भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक महत्त्वाच्या अद्ययावत माहिती संदर्भात अधिकृत ऑडिओ क्लिप प्रसिद्धी करावेत. सर्व सूचना मराठीसह स्थानिक भाषांमध्ये अधिकृत सोशल मीडिया व संकेतस्थळावर उपलब्ध करून अद्ययावत करावा, जेणेकरून अफवा व गैरसमज निर्माण होणार नाही. मागणी क्रमांक 10, SIR प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या ऑनलाईन प्रणाली, डिजिटलायझेशन, डेटा अपलोड आणि इतर तांत्रिक अडचणीचे तातडीने निराकरण करून प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी. नंबर 11, शेवटची मागणी, कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही याची खात्री करून सर्व मतदारांना पुरेसा वेळ, आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून निष्पक्ष व मुक्त वातावरण निवडणूक प्रक्रिया राबविणे शक्य होईल व प्रत्येक पात्र उमेदवार वंचित राहणार नाही. याबाबत निवेदन दिलेलं आहे. आम्ही अपेक्षा करतो माननीय जिल्हाधिकारी महोदय वरिष्ठ पातळीवर मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार व मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांना याच्या निवेदन पाठवून त्वरित कारवाई करतील ही अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. 2026 को फेडरेशन ऑफ मुस्लिम महाराष्ट्र के जानिब से ये कलेक्टर ऑफिस में SIR की जो टाइमिंग है वो बहुत शॉर्ट हो रही है. उससे सारे लोगों को अपने अपने SIR फार्म भर के देने की जो तरतीब गवर्नमेंट ने दी है उसमें बड़ी परेशानी है. उस परेशानी के हल के लिए हमने कुछ मांगे पूरे मुसलमानों के जानिब से ये हुकूमत के पास रखी है कि इसका टाइमिंग बढ़ाकर 2 महीने बढ़ाया जाए. SIR के माध्यम से बड़ी परेशानी ये है कि BLOs आज तकरीबन 21 दिन हो गए हैं SIR की मुहिम छेड़कर, लेकिन अभी तक सही मानों में फार्म ही वाटप नहीं हुए हैं. और जहां फार्म वाटप हुए हैं वो भर के लेने की जो प्रक्रिया चल रही है वो बिल्कुल ठीक नहीं है. अभी आज की पोजीशन में सरकार ने जिसको BLOs बनाकर दिया है फार्म, वो BLOs को ही अभी कॉन्सेप्ट क्लियर नहीं हुआ है कि ये फार्म कैसे भरना है और कैसे सबमिट करना है और कैसे अपलोड करना है. इसलिए सारे फार्म अभी ऐसे ही ऑन द वे है. वो न लोगों को समझ में आ रहा है न BLO को समझ में आ रहा है. तो आपसे निवेदन है कि इसमें अपने नियुक्त किए हुए BLOs की भी सही उनका ट्रेनिंग की जाए और लोगों को जो परेशानी है वो अनामली के नाम से बहुत टेंशन है, वो सरकार का काम है कि अनामली के सारे प्रॉब्लम्स क्लियर करके लोगों का SIR का फार्म ओके करा के दिया जाए. इसी के साथ साथ हमारे आज के इस निवेदन देने का एक दूसरा बड़ा मकसद था, वो उत्तर प्रदेश में रामपुर के अंदर यूनिवर्सिटी मौलाना मोहम्मद अली जौहर यूनिवर्सिटी को उसके 38 बिल्डिंग को डेमोलिशन करने का ऑर्डर पास किया है वहाँ की हुकूमत ने. हम पूरे भारत के मुसलमान इस ऑर्डर का निषेध करते हैं. एक ऐसी व्यवस्था जो समाज में एजुकेशन को आम करने के लिए हो उसकी कोशिश सबको करनी चाहिए. एक बड़ी यूनिवर्सिटी है और उसको किसी कारण वो आपके पास कारण योग्य होगा, मगर उसका डेमोलिशन करना ये बिल्डिंग का डेमोलिशन करना नहीं है, एक गिरे पड़े समाज का डेमोलिशन करना है. एक जो तरक्की करने की जगह है उसको ख़त्म करना है और ये समाज के लिए अच्छा नहीं, देश के लिए अच्छा नहीं. हम इसका निषेध करने के लिए आज इस कलेक्टर साहब के माध्यम से गवर्नर को, प्रधानमंत्री को और हमारे भारत के राष्ट्रपति को निवेदन देकर ये बताना चाह रहे हैं कि इसको वहाँ वो डिमोलिशन रोकिए और यूनिवर्सिटी को अच्छा चलने दीजिए. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.